आज अचानक असा पाऊस आला आणि आईला मला असं पावसात घेऊन जावं लागेल असं वाटलंच नव्हतं. झालं कसं, निखिल आणि मी 5 दिवस सुट्ट्या घेऊन सकाळच्या पहाटे 4 वाजता निघालो होतो गावाकडे जाण्यासाठी. आणि तिथे आम्ही पुढे येऊन गाडीमध्ये पेट्रोल टाकलं 500 रुपयाचं आणि थोड्या वेळ पुढे जाऊन आम्ही काय केलं, चहा वगैरे घेतला आणि सकाळी पहाटे 5 वाजले होते. तर आम्हाला तिथून पुढे निघालो होतो आम्ही. सकाळी मग तिथं पुढे जाताना थोडा उजेड पण झाला होता आणि आम्ही निघालो होतो गावाकडे. आणि तुम्ही तेवढं फॉलो करा, आपल्याला लवकरच 5,000 फॉलोवर कंप्लीट करायचे आहे. आणि मग नगरच्या पुढे निखिल पुढे गाडी दिली आणि मी पाठीमागे बसलो आणि जाता जाता मस्तपैकी रील्स वगैरे बनवले. आणि तिथून आम्हाला आर्मी कॅम्पमधून जायचे होते. मग सकाळ सकाळी सनराईज मस्तपैकी झाला होता. असा सनराईज आम्हाला पुण्यामध्ये कधीच बघायला भेटत नाही, कारण आम्ही उठतोच 8 वाजता. पुढे येऊन मग आम्ही मस्तपैकी चहा वगैरे घेतला आणि डायरेक्ट पोहोचलो बीडमध्ये. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून डायरेक्ट पोहोचलो घाटसाळीमध्ये. घाटसाळीमध्ये मग नाश्ता वगैरे केला आणि गाडीमध्ये पण पेट्रोल टाकलं. तिथून आम्ही निखिलला मग ड्रॉप केलं आणि तिथून मी निघालो होतो पारगावसाठी, कारण पारगावला कार्यक्रम होता आणि आई तिथं गेली होती. मग मस्त आलो आणि फ्रेश झालो. तिथं मग कार्यक्रममध्ये जेवण वगैरे केलं आणि घरी आलो. तर घरी बघतो पाऊस सुरू झाला होता आणि तिथून आईला मला पावसाचं घेऊन वडवणीला आलो आणि पिलीला इथं चप्पल पण घेतली आणि ती म्हणली मग मला ड्रेस पण घ्यायचा आहे. मग तिथं तिला ड्रेस पण घेऊन दिला आणि डायरेक्ट त्यांना घरी घेऊन आलो. घरी मग त्यांना सोडला आणि मी आलो डायरेक्ट आपल्या बांधकामावरती. मग बांधकाम बघितलं तर काहीच झालं नव्हतं, थोडंफार झालं होतं. अजून खूप सारं बांधकाम